हे घ्या. बरं चहा झालं. टाकू? नको नको. हे काय आहे एवढं सगळं? आणि एकटेच गेलो होतात हे आणायला? मनात आलं म्हणलं जाऊया. तुलाही तुझी कामं होती, मग रिक्षा केली आणि गेले. अगं आता मेघना पुण्याला चालले ना, हा. म्हणून तिच्यासाठी टी सेट घेतलाय, डिनर सेट घेतलाय आणि कॅसेरॉल. अय्या, बरं झालं हा माई. नाही म्हणजे तिला खूप उपयोगी पडेल. बघू का जरा? घे. टी सेट आणि डिनर सेट आता उघडत नाही. अगं बघ की. अहो नको, उगाच फुटाफुटी नको. सगळे एकत्र असू ना तेव्हा एकदाच बघू. बर, हा बघ कॅसेरॉल. मी आपलं माझ्या पसंतीने आणलाय हो. बघ तिला आवडेल ना. बघ बघ कसं आहे ते. मस्त आहे माई, खूप छान आहे. रंग बघ हा, आधी आवडेल की नाही तिला. आवडेल तिला, पण आवडेल रंग हा. खूप छान आहे. आई मला भूक लागली आहे. अगं अगं, आई मला पण. अरे आत्ताच खाल्लत ना तुम्ही? पण लागली ना परत भूक. बरं बरं ठीक आहे, थोडा धीर धरा, देते मी तुम्हाला परत. भैया हे काय आणलंय? अगं मेघना काकू चालले ना पुण्याला, तिच्यासाठी घेतलंय काय काय सामान. थांबा. नाही नाही, आत्ता नाही. ते सगळ्या काचेच्या वस्तू आहेत, धसमुसळेपणा करायचा नाहीये. आपण आत्ता नाही बघायचं, सगळ्यांनी मिळून एकदाच नंतर बघायचं. मी सुद्धा नाही बघितलेलं अजून, कळलं ना? माई आजी, आईने खरंच बघितलं नाही अजून. ए अय्या साक्षी, अगं मी खोटं बोलेन का तुझ्याशी? नाही ना, मग मला आधी खायला दे. अगं बघितलंच माई, किती आगाऊ झाली आहेत पोरं. चला बसा तिथे गुपचूप. नाही. अरे काय चाललंय? काय चाल. अगं द्यायचं ना चिवडा थोडासा. अहो माई, अर्ध्या तासापूर्वीच दिलं वाढतं. होतं. हे बघायला बोलवलं? काय आहे? अगं माईंनी मेघना चालली ना पुण्याला, तिच्यासाठी टी सेट आणि डिनर सेट आणलाय. हो बघू. अर्चू अर्चू अर्चू, काचेच आहे. आपण सगळे एकदमच बघूया ना. आता धसमुसळेपणा केला तर फुटेल की नाही तो. एकत्रच बघूया. हा बघ, हे बघ तोपर्यंत. ए कॅसेरोल, हे काय मस्त आहे ग. काय ग माई, आम्हाला दोघींनाही आणायचा की एक एक? हा आली मोठी, आमच्यासाठी पण आणायचं. झाडच लावलं की नाही पैशाचं अंगणात. काय पण बरं, हे सगळं एका बाजूला ठेवूया. सरप्राईज द्यायचं ना मेघनाला. हो 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 हो. मग मी काय करते, माझी फ्रेम सुद्धा इथेच आणून ठेवते, म्हणजे सगळं एकत्रच देता येईल. चालेल, चालेल ठेव ना, आता चालेल, पटकन. चालेल. हे पण ठेवा त्यात. हे का आता? मेघना काकूला आमच्याकडून. बघू बघू काय दाखव. आता नाही, नंतर एकदम. बघितलं ना माई, मगाशीच म्हणाले ना मी, आगाऊ झाली आहेत पोर. अगदी शब्द खाली पडू देत नाहीत आपला. अरे पण काय आहे तरी काय? काही नाही काही नाही. ए सांग ना काय आहे? डायरी आहे. डायरी? आणि डायरी आणायला पैसे कुठून आले तुमच्याकडून? हा, नाही नाही, विकत नाही घेतलीये. मग मी सांगतो थांब. आधी काकाने दिलेली ही डायरी मला. मी काय ती वापरली नाही, ती तशीच पडून होती. मग म्हंटल मेघना काकूला गिफ्ट करावी, आमची आठवण म्हणून. आम्ही फक्त त्यावर डेकोरेशन केले. वा वा, मस्त. मग ठीक आहे, मी मयूला पेन द्यायला सांगते, म्हणजे मुलांकडचं गिफ्ट झालं. अरे वा, व्हेरी गुड, मस्त मस्त. चला सेवा ठेवा मात्र. चला ठेव त्याचे. आता भूक पळून गेली ना. अगं हो, कुठे पळून गेली? आली. आई, खायला दे ना. हे बघ, हे दुसरं आई, आहे. आई. हॅलो. आदित्य, अरे आजच आलास तू? का नको होतो का यायला? मला टाकून गेलं तर ते सांग. टाकून? मग काय? आई शपथ, जरा कुठे कामाला गेलो तर लगेच बोलायचा चान्स घेतलास ना तू मला. पण नेमक्या वेळी गेलास ना तू. बरं बाबा ठीक आहे. मग झाली का तुझी तयारी? हो. काय मग जायचं उद्या? जायचं का? हे पहा, आता मला मिळालाच एक दिवस हातात, तर जाऊया ना. तुझं नीट बसतान बसवून देतो आणि मग येतो परत. खरंच असं होणार आहे आदित्य? आपण दोघे तिकडे जाणार आणि मला तिकडे सोडून तू एकटा इथे येणार. तू इकडे आणि मी तिकडे.
वर्षभरासाठी कसं चैन पडणार आहे रे आपल्याला? वेडी आहेस का तू? उद्याच्या भीतीने आजचे क्षण का बिघडवते? आणि तू तर अशा थाटात बोलते जसं काही तू मंगळावर चालली आहेस आणि मी चंद्रावर आहे. भेट होण्याचा काही चान्सच नाही. पण मला तसंच वाटतंय. तसंच वाटतंय. तसंच वाटतंय. तसंच वाटतंय. सॉरी सॉरी सॉरी. नको ना रे आदित्य. मेघना, आता रडणारच का तू? अर्चू 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 अरे काय झालंय? कशाला ओरडतोय? अर्चू, दुकानासाठी एकदम मस्त आयडिया सुचली. कधी एकदा तुला सांगतोय असं झालंय. हो हो हो, एक मिनिट. तू आधी बसतोस का? पाणी देऊ का तुला? थांब. नको नको नको, मला काय नकोय. त्यापेक्षा मी काय सांगतो ते ऐक. की आपण एक काम करूया, आपण आत्ताच खाली जाऊया. हा. नाना, माई आणि तुला एकदमच सांगतो. एकदमच रिॲक्शन द्या. काय? चल चल हो, चल, चल. अरे चल, अरे चल, हो, किती चल, घाई. चल, अरे चल, अरे लवकर. पण काय झालं? तू असं काय? तू चल, मी सगळं अरे सांगतो हो, म्हटलं. चल, चल, सांग चल. तर. गप्प बस. ये अरे झालंय चल, काय? तू सांगतो म्हटलं ना. अरे देवा. अगं चल ना, सतीश? पटकन. हे चाय उपमा, चाय उपमा, चाय उपमा. आपण कसे दिसणे दुकानात ते काम करताना? अरे नाना नाना, अरे काय जावं, युरेका युरेका की काय? अगो बाई, युरेका युरेका काय आता आहे? अरे असं काय करतेस? आर्किमिडीजचा सिद्धांत नाही का शाळेत होता, विसरलीस का? या शाळेतलं कुठलं आठवायला? किती वर्ष झाली शाळा सोडून. इथे कालचं नाही आठवत आहे आणि म्हणे शाळेतलं आठवत बसा. एवढं काय असायला नकोय. तुमचं पण तेच झालंय. मला शाळेतलं सगळं आठवतंय. हा. कालचं कदाचित आठवणार नाही. या बरं, आनंद कसला झालाय? नाना, काही नाही. इतके दिवस आपलं चालू होतं ना दुकान कसं टाकायचं, तर ते सुचलंय. काय 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 काय? हे बघा, आपण एक मिनी सुपर मार्केट सुरू करायचं. सगळ्या रेडीमेड वस्तू मिळतील. म्हणजे काय माहिती का, रिस्क फॅक्टर कमी आहे. समजा वस्तू विकल्या गेल्या नाहीत तर अंगावर येतील की काय हे टेन्शन नको. आणि मुख्य म्हणजे डीलर्स अशा वस्तू परत घेतात. वा 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 सतीश, मला कौतुक वाटतं तुझ्या धोरणीपणाचं. तर काय, आपला बिझनेस नवीन असणार आहे तेव्हा रिस्क फॅक्टर लक्षात घ्यायलाच हवा. आणि मला वाटतं हे मिनी सुपर मार्केट ही आयडिया नवीन आहे, नाही अचू? हो ना, बारीक सारीक गोष्टी सुद्धा एका छताखाली मिळतात. बरं पडतो हो आपल्याला. आणि आपल्या एरियात कुठेही नाहीये बरं का सुपर मार्केट. ते महत्वाचं. कसं बोललात माई? करेक्ट. आणि दिसायला सुद्धा एकदम मस्त असतात नाही का? कुणाचं काय तर कुणाचं काय. अगं तसं नाही ग माई. म्हणजे सध्या कसं प्रेझेंटेशनला सुद्धा ती महत्व असतं. सगळं असं अगदी चकाचक असलं पाहिजे नाही का? पॉइंट आहे. करेक्ट आहे. मला आयडिया आवडलेली आहे. तुझं काय संजीवनी? मलाही आवडले. क्लास. मला पण. ग्रेट. उत्तम उत्तम. फर्स्ट क्लास. करून टाकूया. बरं, मी काय म्हणतो, नाही म्हणजे थोडं विषयांतर होतंय, पण माझ्या आणि संजीवनीच्या डोक्यात एक आयडिया आली. सांगू? हा, सांगा सांगा, आत्ताच सांगा. म्हणजे काय, मेघना आता ट्रान्सफर होऊन पुण्याला जाणार आहे. तेव्हा तिला एक सेंड ऑफ देऊया, ऑफिस मध्ये देतात तसा. बेस्ट आहे नाना. सेंड ऑफ म्हणजे मिनी पार्टीच ना. मला चालेल. नाही, खरं तर तुझ्यासाठीच अरेंज केलंय मी ते. मेघनाचं आपलं निमित्त आहे. बरोबर. पण हे सगळं आजच करायचंय ना? आज संध्याकाळी. शुभस्थ शीघ्रम. आणि तिच्यासाठी काय आणलेलं असेल गिफ्ट वगैरे ते संध्याकाळी तिला देऊन टाकूया. हो, आपलं पण आपलं. तेव्हा अर्चू, घरच्यांना सगळ्यांना कळवण्याची जबाबदारी तुझी. येस बॉस. अहो पण त्याच्या आधी सुरेश आणि माधवी त्यांना बोलवायला हवं. त्यांना फोन करा तुम्ही. त्यांना मी करतो, घरच्यांना अर्चू करेल. ठीक आहे, पण आधी मी सगळ्यांना SMS करते. हा, आता घरातल्या घरात काय काय SMS करायचे? बोलो की जरा सगळ्यांना जाऊन. अगं करावे लागतात. थांब ग, तुला नाही माहिती. थांब. काय माहिती का, टेक्नो सावी आहे माझी मुलगी. हा, बरं, गंमत बघायची. बघू. आता बघ बघ, रोबो कसा चालतो बघ.
त्यांना येस नाना. डाव्या हाताला मागे वळ, येस. 2 पावलं चाल. आंग 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 आंग. ते बघाय ना 2 साईडला 4 गेली पुढे. काय दिसताय तुला? काही नाही. अरे कप्पा तुझं काय नाही काय तिथे लँडलाईन दिसतो त्याच्या बाजूला माझा मोबाईल पडला तो घेऊन ये. त्या तुमचा रोबो म्हणे. हे घे नाना. काय आहे अजून मी इथे भरलेलं नाही त्याच्या काही रोबोच्या, त्याच्यामुळे ती असं काय- ऑइलिंग करायला हवंय. हा त्याच्यामध्ये ना एक छान आर्टिकल आहे त्यानंतर वाचा तुम्ही. अरे नानासाहेब, जय हो नानासाहेब, जय हो. बोला, काय हुकूम आहे? हुकूम बिकूम काही नाही हो. आज संध्याकाळी तुम्ही दोघांनी आमच्याकडे यायचं. जय हो, जय हो. आज संध्याकाळी आपल्याला देसाईवाडीत बोलावलंय. हो का बाई? हो का? बरं बरं नानासाहेब, पण एक विचारू का हो? नानासाहेब, काय निमित्त हो? अहो काही नाही, सुनबाईंना सेंड ऑफ. जय हो, जय हो. अहो, सुनबाईंना सेंड ऑफ म्हणजे कुणाला? मेघनांना. जय हो, जय हो. येणार येणार, आम्ही येणार. नानासाहेब, माफ करा, जरा एक डिफिकल्टी आहे ती विचारतो. असं एका पायावर उभं राहून एक आसन असतं बघा, त्याला काय म्हणतात ते? ब वर्ण शब्द आहे, काहीतरी आसन. अहो काय काय विचारताय म्हणजे काय? आसनाबद्दल विचारतात. माफ करा नानासाहेब, म्हणजे या नेहमीप्रमाणे माधवी मला दटावतायत तिकडून, पण माझी खरंच डिफिकल्टी आहे हो. सांगा ना कुठलं आसन? ब वर्ण काहीतरी आहे बघा. हा बकासन. बकासन बकासन. बकासन काय आहे काय बघा. पण नानासाहेब, काय असतं हो हे बकासन? बक म्हणजे बगळा. बक्क म्हणजे बगळा. हा हा. बगळा कसा एका पायावर असा डोळे मिटून निश्चल उभा असतो, त्यावरून घेतलंय ते आसन. अच्छा, त्यावरनं घेतलेलं हे बकासन. अर्थात तो वेगळ्या कारणासाठी उभा असतो, शिकारीसाठी. अच्छा, शिकारीसाठी उभा असतो का तू? मासा गट्टम करण्यासाठी. मासा गिळायला? पण आव असा आणतो की जसं काय आपण सगळ्यातनं विरक्त होऊन ध्यान करत बसलो आहोत. नाही नाही, मग नानासाहेब, आम्ही आपलं 2 पायांवरच येतो. नाहीतर तुम्ही म्हणाल 2 बगळे आले मासा गिळायला. विनोद केला नानासाहेब, विनोद केला. एका पायावर या, 2 पायावर या, पण या हे नक्की. आणि माधवी त्यांना घेऊन या. ओके? अहो जरूर जरूर, त्यांना तर सांगणारच ना, समोरच बसलेत त्या ना. त्याला पण घेऊन येतो. हा हो. जय हो, जय हो, जय हो नानासाहेब, जय हो. चला चला, तयारी करा, जायचंय तिकडे. काय चाललंय? काय नाही. हे मी बांधू तुझी पोनीटेल? काय? काय म्हणजे काय? तू चाललीस ना आता उद्या, मग बायकोचं लाड करायला नको? हं? चल मी करतो तुझी हेअरस्टाईल. नाही नाही, नको नको. काय नको? अरे नको, ठीक आहे. अरे मला मस्त येते एकदम हेअरस्टाईल, माहितीये का तुला? एकतर असा नवरा मिळणार नाही तुला बायकोचे लाड करणारा. बघू. अरे नको. काय नको? त्यापेक्षा मी एक काम करते ना, काय? मीच विंचरते तुझी विस्कटलेली जुल्फे. एक मिनिट. हे नको नको. एक प्लीज नाही. प्लीज. चल. ए आदित्य, असं काय हात करतो? तरी पोचतो का नॉर्मल मला? राहा ना हात तरी बसतोय प्लीज. नॉर्मल राहा. अरे नाही म्हटलं ना. बोल मग. अरे जुल्फेंना हात लावू देत नाही मी. प्लीज नाही, प्लीज. बिलकुल नाही. प्लीज ना रे. नाही. अरे प्लीज थांब तर. अरे काय? अर्चूला सुद्धा हात लावू देत नाही मी माझ्या जुल्फेंना. काय राहा आदित्य, कुठे काय असतं ते? प्लीज म्हटलं ना मी तुला. अरे. विंचरू दे. अरे अरे, टाक, आ! टाक. आ! ठेव, ठेव, खाली ठेव. तू सोडलं. सोडलं? आ! हरली बोल. आ! हरली बोल. बरं हरले. सोड. आता अशी शांत उभी राहा. ओके? डोळे बंद ठेव. आता मी तुझी हेअरस्टाईल करतो बघ. अरे इतकी सुंदर हेअरस्टाईल तू कधीच केली नसशील. ऐक. हो. अरे नको ना रे. सीए झालो नसतो ना तर मी सलूनच काढणार होतो माझं. म्हणजे काय हसतेस काय? अर्चूला विचार, तिची हेअरस्टाईल मीच करायचो शाळेत जाताना. ऐक. वा 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 वा. आता डोळे उघड बघ. सुंदर आहे की नाही? किती छान दिसतेस तू. सुंदर आहे. हो. आता एकाच बाजूची झाली ना, दुसरी बाजू बाकी आहे आपलं. नाही. अरे काय? कुठे? वा 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 वा, काय टायमिंग आहे तुमच्या दोघींचं. काय हे? नाही कुठे काय? अरे रे रे रे, कसं होणार रे तुमचं वर्षभर? हा? मी तुला काही सल्ले तू आधी बाहेर हो. चल मी- चल बाहेर हो. कबाब में हड्डी. मी कबाब में हड्डी? हो मी आहे? हो. अरे तुमच्या लग्नाला ना आता 1 वर्ष झालंय. झालं ना आता सगळं जुनं. फक्त 1 वर्ष?
एका वर्षात तुझं लग्न जुनं झालं अर्चू. अरे 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 अपमान. लग्न संस्थेचा घोर अपमान आहे हा. अरे जरा आमच्याकडे बघ, शीक आमच्याकडून काय. युगाने युगा आमचं लग्न असंच राहणार आहे, आज झाल्यासारखं ताजं तवानं फ्रेश. ना कळलं मला. आता जरा हॉल मध्ये अवतरा. काय आहे, नानांनी मेघनासाठी सेंड ऑफ पार्टी कम ते गेट टुगेदर म्हणायचं. हा, गेट टुगेदर अरेंज केलेलं आहे. चला. खरं? येस. सॉलिड आहेत ना नाना. अरे वडील कोणाचे? अरे हो यार अर्चू, मी विसरलोच होतो. तू लहानपणापासून म्हणजे जन्मल्यापासून त्यांना ट्युशन देतेस ना. करेक्ट. मी ट्युशन देते. हो. आता ना तुला ट्युशन द्यायची गरज आहे. प्लीज ट्युशन नकोय. नाही काय, आमच्या मॅडम प्राध्यापक झाल्यापासून आहे ना, त्या 24 तास मला ट्युशन देत असतात. त्यात आता तुझी भर नको, कारण काय नाहीतर एका वर्षात डबल ग्रॅज्युएट व्हायचं. ओके ओके आदित्य, हा. नाही देत मी तुला ट्युशन. थँक्यू. अरे मरू देता का? चला जरा बाहेर. आणि मेघना वहिनी, नंदेची आज्ञा होईस तोवर तुम्ही बाहेर येऊ नका. जशी आज्ञा हा ताई. ओके बालिके, मला असे ताईसाहेब, म्हणायचे- आता यावे आपण. आम्हाला काही महत्वाची वैयक्तिक काम आहे. टाकली या. होय. चल पाय लवकर. हे बायकोला मारू बिरू नकोस हा. वेडपट. जय हो जय हो जय हो नानासाहेब, जय हो. सॉरी तुम्हाला खूप ऐन वेळेवर कळवलं आम्ही. अहो नानासाहेब, आम्ही रिकामटेकडी माणसं. अहो काही काम नाही, धंदा नाही. आणि खरं सांगू का, अगदी खरं, तुम्ही म्हणजे स्पेशली तुम्ही ना, कधी आम्हाला बोलवता ना याची वाटच बघत असतो. जय हो. हो की नाही हो? अरे बाहेर गेले की काय? माई कुठे आहे? आहेत ना, आहेत. अरे, जय हो माईसाहेब, जय हो. जय हो जय हो. बरं माई, मला सांगा बघू काय काय करायचंय. काही करायचं नाहीये, जवळजवळ सगळी तयारी झालेली आहे. हे हो काय माई, तुम्ही नेहमी असंच करता, अगदी लाजवता आम्हाला. अहो आयते जेवायला येतो दरवेळेला. मी सुद्धा हल्ली आयतीच जेवते, काही सुद्धा काम करत नाही, सगळं मुलीच करतात. आम्हा देसायनं म्हणजे ना खादाडगिरीसाठी काहीतरी निमित्त लागतं बस. बरं, उत्सव मूर्ती कुठे आहेत? अहो असं तर सेंड ऑफ आहे ना, म्हणून त्यांना डांबून ठेवलंय खोलीत. आणि आपली सगळी तयारी झाली की अर्चुताई घेऊन येतील त्यांना वाजत गाजत. जय हो. खरंच माईसाहेब, नानासाहेब, हे तुमचं जे काय सरप्राईज प्लॅनिंग जे काय असतं ना, तुमच्या सगळ्याच खरंच जय हो आहे हो. खरंच आम्हाला काय असा चान्सच नाही ना. करू ना आपण पण. करू. जय हो, नक्की नक्की करूया. बसा बसा. या बसा. या बसा बसा. हो. या 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 आले, सूत्रधार आले. बरं अर्चू, आधी तू मेघनाला बाहेर काढ बघू, डांबून ठेवलेस तिला ते. अगं माई, असं काय करतेयस? आधी गिफ्ट आणून ठेवते ना इकडे. बरं विजया कुठे? सगळे गिफ्ट तिच्या रूम मध्ये आहेत. अगं मग हाक मार तिला, सांग तिला आणून द्यायला. का हे पण मीच सांगायला हवंय तुला? वा, का रागवतेस माझ्या मुलीला? वा, एवढी तुमची टेक्नो रोबो आहे ना तुमची लेक. हा. सगळे कार्यक्रम आखते आणि उस्तार मात्र आम्हालाच करायला लागते. तुमचा टेक्नो रोबो म्हणे. माय डिअर माई, काही लाडीगोडी लावू नकोस मला. अगं ऐकून तर घे. काही ऐकायचं नाही मला तुझं. बघा ना. वा, वा, बोल काय ते एकदाची. माय डिअर माई, आजचा हा सगळा कार्यक्रम तुझेच पतिदेव श्रीयुत नानासाहेब देसाई यांनी अरेंज केलेला आहे. सॉरी सॉरी सॉरी, चुकले माते, चुकले. पण ठीक आहे ना, त्यात काय एवढं. वडिलांची 4 कामं जास्ती केलीस तर काही बिघडेल का? वा, वा, आता आम्ही चौघे इथे बसणार आहोत. सगळी सूत्र तुम्ही बघायचे. ओके सतीश, तू विजयाच्या रूम मध्ये जा आणि सगळ्या गिफ्ट सकट तिलाही बाहेर घेऊन ये. होय मालकीनबाई, कबूल. पण बाकी सगळं आपण सांभाळाल ना? ओ येस, नो प्रॉब्लेम. बरं माई, पल्लव आणि साक्षी कुठे आहे? हे मेघना बरोबर. म्हणजे ती जाणार ना आता, म्हणून घेरून बसलेत तिला. अरे तू कसं काय बाहेर आलास? वेडी आहेस का तू? मगाशी तूच येऊन मला सांगून गेलीस ना की थोड्या वेळाने एकटाच बाहेर आहे म्हणून. अरे हो, विसरलेच. माय डिअर ब्रदर, असंच माझ्या सूचनांचं पालन करत राहा. आयुष्यात खूप फायद्याचं राहील तुला ते. कुठे ठेवले? हळू इथेच ठेव, इथेच ठेव, हळू. बरं मेघना कुठे आहे? अरे तिची स्पेशल एंट्री आहे ना.
अरे तिची स्पेशल एंट्री आहे ना. बरं मी तिला आणायला जाते, ती आली ना की सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. वा वा अरे आता नाही, थांबा ना, मला आणू देते तिला पण. हा माई अहो आम्ही गिफ्ट आणलीच नाहीत. अहो, तुम्ही कसलं गिफ्ट आणताय? आम्हीच खरं तर तुमच्यासाठी गिफ्ट आणलं नाही हे आमचं चुकलं. तर तुम्ही मेघना बरोबर पुण्याला जाताय, तर तुम्हाला सेंड ऑफ द्यायला हवा ना. हो पण नानासाहेब, गंमत केली हो सुरेशराव. तुमच्या सेंड ऑफची गंमत आपल्यालाच माहिती आहे ना. जय हो जय हो.